नमस्कार मित्रांनो, सिल्लोड शहरात कॅबिनेट अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी या व्यक्तीने महाराणा प्रताप चौक येथे त्यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी मार्फत मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे काम सुरू केलेले आहे। मला अशी माहिती मिळाली आहे की त्यांचे काही कार्यकर्ते, त्यांचे काही चमचे आणि एजंट हे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात फिरून लोकांना भूलथापा देऊन तसेच खोटे बोलून त्यांना सांगत आहेत की तुमच्या मुलांचं ॲडमिशन आमच्या आयुर्वेदिक कॉलेज, MBBS कॉलेज येथे करा, आम्ही कमी बजेटमध्ये कमी खर्चात तुमचं ॲडमिशन करून देऊ। मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला सावध करण्याचा प्रयत्न करत आहे की आपण जेव्हा आपल्या मुलांसाठी, आपल्या पाल्यासाठी इथे ॲडमिशन कराल त्यावेळेस संपूर्ण कागदपत्रे तसेच इतर गोष्टी तपास करूनच, तसेच त्या कॉलेजला मिळालेल्या मान्यता यांची पाहणी करूनच आपल्या मुलांचं ॲडमिशन तिथे करा। नसता तुम्हाला भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल आणि तुमच्या मुलांचं भविष्य हे अंधारमय होईल। कारण अब्दुल सत्तार यांनी हा जो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जो उभारलेला आहे हा पूर्णपणे माझ्या मते बोगस आहे। या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयात मी 2 याचिका दाखल केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे एका प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहे की नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांनी केलेले बांधकाम हे हायकोर्टच्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहील। मला पूर्ण खात्री आहे की अब्दुल सत्तारच्या या बोगसगिरीचा लवकरच भंडाफोड होईल आणि त्यांचा हा जो भव्य प्रोजेक्ट आहे लवकरच तो पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। लोकांची दिशाभूल करून आणि खोट्या कागदपत्र आधारे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल चालवून कोट्यावधी रुपये कमावण्याचा त्यांचा जो हा कट कारस्थान आहे तो लवकरच उधळला जाईल अशी माझी पूर्ण खात्री आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील आणि संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेला मी सावध करत आहे पुन्हा एकदा की आपण कोणत्याही भूलथापाला बळी न पडता कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार या लोकांशी करू नका जोपर्यंत तुमची खात्री होत नाही की यांच्या कॉलेजला मान्यता मिळाली आहे किंवा नाही, यांच्या कागदपत्र हे खरे आहेत किंवा खोटे, या सर्व गोष्टीची सत्यता पडताळणी केल्याशिवाय आपल्या पाल्याचं, आपल्या मुलांचं ऍडमिशन या कॉलेजमध्ये करू नका अशी माझी पुन्हा एकदा विनंती आहे। धन्यवाद।